हिंदू जनजागृती समितीच्या वतीने गेल्या 21 वर्षापासून राष्ट्रध्वजाचा मान राखा ही मोहीम राबवत आहे। या वर्षी सुद्धा जिल्ह्यामध्ये ही मोहीम राबविण्यात आली असून त्यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। जिल्ह्यात 9 प्रशासकीय कार्यालय, 5 पोलीस कार्यालय आणि 40हून अधिक शाळांमध्ये निवेदन देऊन मुलांचे प्रबोधन करण्यात आले आहे। तसेच भिंतीपत्रक, हस्तपत्रक, सामाजिक माध्यम याद्वारे सुद्धा व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली। ही मोहीम जिल्ह्यात अमरावती शहरासह दर्यापूर येथे राबविण्यात आली असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। नागरिकांमध्ये व मुलांमध्ये राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागृत करण्यासाठी रूरल इन्स्टिट्यूट परिसर, बाबा रेस्टॉरंट चौक येथे क्रांतिकारकांचे प्रदर्शन लावण्यात आले। अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी क्रांतिकारकांच्या प्रदर्शनीला भेट दिली। प्रदर्शनीचे उद्घाटन सुरेश चिकटे, प्रांत प्रमुख, विश्व हिंदू परिषद नैतिक मूल्य प्रशिक्षण यांनी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून केले। त्यावेळेस ॲडव्होकेट राजेंद्र पांडे, विश्वस्त अंबादेवी संस्थान, हिंदू जनजागृती समितीचे निलेश टवलारे, प्रदीप गर्गे, सचिन वैद्य व राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते। राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक भारतीयांचे राष्ट्र कर्तव्य आहे। हिंदू जनजागृती समिती आपल्या क्षमतेप्रमाणे राष्ट्रध्वजाची विटंबना थांबवण्यासाठी प्रयत्न करीत आहे। 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वज खाली पडणार नाही, फाटणार नाही, चुरगळणार नाही, तसेच कुठल्याही प्रकारे राष्ट्रध्वजाची विटंबना होणार नाही याची काळजी नागरिकांनी घ्यावी। तसेच समितीच्या वतीने 15 ऑगस्ट या दिवशी खाली पडलेले खराब झालेले राष्ट्रध्वज सन्मान पेटीमध्ये गोळा करण्यात येणार आहे। ज्यांना असे खराब झालेले राष्ट्रध्वज सन्मान पेटीमध्ये गोळा करायचे असतील त्यांनी 8007630913 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वय निलेश टवलारे यांनी केले आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।